बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी महाविकास आघाडी ही आक्रमक झाली आहे। बॅलेट पेपरवर निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे 2 आमदार सध्या राजीनाम्यासाठी तयार दिसतात। निवडणूक आयोगाने परवानगी देण्याची महाविकास आघाडीने मागणी केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत विक्रोळीतून पुन्हा लढण्यास तयार दिसतात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर सुद्धा राजीनाम्यासाठी तयार आहेत। दोन्ही आमदार मतपत्रिकांवर निवडणुकीस पुन्हा एकदा सामोरं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि महाविकास आघाडी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी आता ठाम दिसते आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे 2 आमदार हे राजीनाम्यासाठी सध्या तयार दिसतात। यामध्ये सुनील राऊत आणि उत्तम जानकर यांचा समावेश आहे। निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे। तर निवडणूक आयोगाने जर परवानगी दिली तर पुन्हा एकदा विक्रोळी मतदारसंघातून लढेल असं सुनील राऊत यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण ही पाहू शकतोय। तर उत्तम जानकर यांनी सुद्धा निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा अशी मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी मान्य झाली, निवडणूक आयोगानं परवानगी दिली तर मीही राजीनामा देईन आणि पुन्हा एकदा लढेन असं उत्तम जानकर सुद्धा म्हणतात आणि ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीची ही आक्रमक भूमिका आपण पाहू शकतोय। तर दोन्ही आमदार मतपत्रिकांवर निवडणुकीला आता सामोरं जाणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। बॅलेट पेपरवरून निवडणुका घेण्यासाठी महाविकास आघाडी ही चांगलीच आक्रमक झाली आहे।